सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक। राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन करीत केला निषेध। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला असून आमदार राजेंद्र राऊत हे सतत मनोज जरांगे पाटलावर आरोप करत असल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील मराठा समाज बांधव एकत्रित येत राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन केलं आहे। राजा राऊताचा धिक्कार असो, मराठा समाजाला आरक्षण न मिळू देणाऱ्या फडणवीसचा धिक्कार असो। एक मराठा, एक मराठा, जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा राऊतांचं करायचं काय? राजा राऊतांचं करायचं काय? राजा राऊतांचं करायचं काय? फितूर राजा राऊतांचं करायचं काय? फडणवीसच्या पोपटाचं करायचं काय? फडणवीसच्या पोपटाचं करायचं काय? फडणवीसच्या बोलक्या पोपटाचं करायचं काय? जिजाऊ एक मराठा, एक मराठा, अरे फितूर राजा राऊतांचं करायचं काय? राजा राऊतांचं करायचं काय? जिजाऊ जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आमरण उपोषण असेल, रास्ता रोको आंदोलन असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत। काल एक भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी असलेला आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील आमदार राजा राऊत यांनी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरलेले आहेत। त्याने अर्वाच्य भाषेत मराठा समाज काय, तुमची एकट्याची मालकी नाही, असे बऱ्याच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। तो त्यांच्या पक्षाची या महाराष्ट्राचा गृहमंत्री असलेला फडणवीस याची बाजू उचलून धरण्यासाठी मराठा समाजावर अतिशय खालच्या बाजूची टीका केलेली आहे। परंतु गृहमंत्री त्यांचा असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गुन्हा यांच्याकडून यांच्या मंत्र्याच्या विरोधात असेल, आमदाराच्या विरोधात दाखल केला जात नाही। आम्ही शांततेच्या पद्धतीने आंदोलन करीत असताना सरसकट गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासन दबावाच्या पोटी करत आहे। परंतु मीडियासमोर यांचे मंत्री ओढून मारण्याची भाषा करतात, परंतु त्यांना कुठलाही गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल होत नाही। काल मराठा समाजाला ओढून मारण्याची भूमिका सोडल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी या राजा राऊतनं केलेली आहे। राजा राऊतला माहित नाही की पाठीमागे तुझी जी इलेक्शन झालेली आहेत, गेल्या वर्षी जे 2018 साली जे आपले मराठी मूक मोर्चे झाले होते, त्या मराठा मूक मोर्चाचा फायदा त्याला झालेला होता आणि सरसकट मराठा समाजाने त्याला निवडून आणण्यासाठी आपला मराठा समाजाचा आमदार व्हावा म्हणून तळमळीनं सर्वांनी मतदान त्याला केलेलं होतं आणि मराठा समाजाच्या जीवावर तो निवडून आलेला भामटा आज मराठा समाजाला तो अर्वाच्य भाषेत बोलत आहे। त्याचा निषेध म्हणून आज समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा निषेध मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं आम्ही सर्वजण करत आहोत। यापुढं त्यांनी आज आम्ही त्याला फक्त पोस्टरवर निषेध करत आहोत। यापुढे जर त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द मराठा समाजाविषयी वापरले, त्याला सोलापूर जिल्ह्यात कुठेही त्याच्या तोंडाला काळं पासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आणि या फडणवीसने आपल्या खालच्या चेल्यांना सांगून ठेवावं की आता मराठा समाज तुमच्या टोटली विरोधित केलेला आहे, परंतु मराठा समाजाच्या भावना दुखवण्यापेक्षा तुम्ही यांना सर्व तुमच्या चेल्या चपाट्यांना शांत राहण्याचं आवाहन करा, नाहीतर मराठा समाज तुमच्या सुद्धा पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून मराठ्याचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक फडणवीसचा बोलका पोपट जी भुंकला, ती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जरांगे पाटील असं करतात तसं करतात, तू आतापर्यंत काय केलंय ते आम्हाला सांग, नाहीतर तुला ओपन चॅलेंज देतो की तुला बार्शीत येऊन तुला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।
आता एवढ्यावर थांबला तर ठीक, नाहीतर मराठा समाज काय असतो ही तुला चांगलं माहित आहे. की मराठा समाजाचा धडा आधी तू बघितलेला नाही. मनोज जरांगे पाटलांची तात्काळ त्यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा मराठा समाजाकडून त्यांना योग्य ती धडा शिकवला जाईल, एवढेच वाहिलं.